खरं म्हणजे ज्या घडामोडी चाललेल्या आहेत या अतिशय सकारात्मक सुरू आहेत, त्यामुळे फारसं त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही आहे. परंतु आपल्या सर्वांनाच हे ज्ञात आहे की गोकुळ दूध संघ आमचे नेते महादेवरावजी माडिक साहेब यांच्या ताब्यामध्ये 25 वर्ष होता. खूप चांगल्या पद्धतीनं संघ चालवला होता, खूप चांगल्या पद्धतीनं ठेवी होत्या, चांगला दर दिला जात होता आणि नावारूपाला आणण्याचं काम माडिक साहेब आणि PN पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी झालेलं होतं. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर तथाकथित तिथल्या काही मंडळींनी एकत्रित येऊन महाविकास आघाडीचं पॅनल माडिक साहेब आणि PN पाटील साहेब यांच्या विरोधात उभा केला आणि एकत्रित येऊन त्यांनी ही निवडणूक लढवली आणि तो संघ त्यांच्या ताब्यामध्ये गेला. परंतु आता या आत्ताच्या कालावधीमध्ये कसा कारभार चालला आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे माझ्यासारख्याला एका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला असं वाटतंय की आता महायुतीचं सरकार राज्यामध्ये आहे, तर महायुतीचाच त्या ठिकाणी अध्यक्ष व्हावा अशी माझी इच्छा आहे. आता ज्या काही घडामोडी होत आहेत, डोंगरे साहेबांनी आपल्याला काय सांगितलं आहे, मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय काय बोललेले आहेत हे आता आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. बघूया, सकारात्मक विचार ठेवून आपण पुढे चाललेलो आहोत. वेगवेगळं पाहायला मिळायचं, मात्र आता त्या ठिकाणी महायुती आणि कोल्हापूरचं राजकारण हे गटातटाचं यापूर्वी देखील पाहायला मिळालं. मात्र आता गोकुळमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती अशा पहा, यापूर्वी गटातटाचा म्हणण्यापेक्षा चांगला कारभार करण्याच्या दृष्टिकोनातून माडिक साहेब, PN पाटील साहेब, नरके साहेब यांनी हा संघ नावारूपाला आणला अगदी जागतिक स्तरावर. हे आघाडीचं सरकार आल्यावर हे कोणी केलं? इथले जे माजी पालकमंत्री होते त्यांनी ती शक्कल लढवली आणि मग मुख्यमंत्री महोदयांच्या त्यावेळच्या मुख्यमंत्री महोदयांचा आधार घेऊन त्यांनी महाविकास आघाडीचं पॅनल केलं आणि म्हणून आता त्याला तसं स्वरूप आलेलं आहे. मग आता हे त्याच पद्धतीनं पुढे जावं लागेल की आता महायुतीचा अध्यक्ष व्हावा ही सगळ्यांची भावना असणं स्वाभाविक आहे. सहकारात राजकारण येतं का? या गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष व्हावा यासाठी आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. अजितदादांनी हा विषय इथंच थांबवा अशा पद्धतीने सूचना केल्या होत्या, तरी देखील आता महायुतीचा भेटी आम्ही सगळ्यांच्याच घेतलेल्या आहेत. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय या सर्वांच्या भेटी झालेल्या आहेत. परंतु आता त्यामध्ये काय बोलणं झालं किंवा काय घडामोडी झाली हे मला आता जाहीररित्या सांगणं आता योग्य वाटत नाही. यामध्ये महाडिक पॅटर्नच आहे का? गोकुळमध्ये पुन्हा महाडिक पॅटर्न चालणार? मी सांगितल्याप्रमाणे काही गोष्टी न बोलणं हे योग्य आहे. खरं तर गोकुळमधला हा मोठा भूकंप म्हणावा लागेल, कारण स्वतः अरुण डोंगरे अध्यक्ष ही वस्तुस्थिती आहे की आता परिस्थिती जशी सोपी वाटत होती तशी आता राहिलेली नाही. जे पूर्वीचे नेते होते त्यांनी काय आता त्यामध्ये त्यांच्या भूमिका आहेत, परंतु जसं त्यांना वाटत होतं तसं आता चित्र राहिलेलं नाही, कारण स्वतः डोंगरे साहेबांनीच कबूल केले की मी राजीनामा देणार नाही. तर आता पुढं काय होते बघूया. अरुण डोंगरेंनी खरं तर जे दोन नेते आहेत त्यांचा विश्वासघात केला असं म्हणता येईल का आपल्याला, कारण ते आता महायुतीकडे वाटचाल करताना दिसतात. नो कमेंट्स. खरं तर अदृश्य चपला आधी पाहायला मिळायच्या, मात्र आता उघड येतात असं देखील त्यांनी म्हटलं आहे. अदृश्य चपला राजकीय अदृश्य शक्ती होत्या, मात्र आता उघड दिसत आहेत असं अरुण डोंगरेंनी. अजूनही त्याच्या पाठीमागे काय अदृश्य शक्ती आहेत, उघड काही दिसत आहेत, काही दिसत नाहीत, त्या अदृश्य शक्ती आहेत. आणि म्हणून मी सांगितलं की चांगला निकाल कोल्हापूर दूध संघाच्या जिल्ह्याच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून, शेतकरी दूध उत्पादक सभासदांच्या हिताच्या दृष्टिकोनातून निर्णय होईल असा मला विश्वास आहे. आम्ही वेट अँड वॉच करतोय. गोकुळ दूध संघामध्ये आमचा सहभाग आहे. आमच्या शोमिका माडिक संचालिका आहेत, महादेवराव माडिक याचं नेतृत्व पूर्वी करता आलेले आहेत, आजही करणार आहेत आणि उद्याही करणार आहेत. त्यामुळे आता त्यावर काही कमेंट्स नको. खरं तर सत्ता आल्यानंतर गोकुळकडे लक्ष असं तुम्ही सांगितलेलं होतं, त्याचं एक पाऊल म्हणता येईल का? त्यात अनेक पावलं पुढे गेलेलो आहोत आपण. सगळं झाल्यानंतर आपल्या लक्षात येईल. जवळपास 77 झालं असं म्हणता येईल. नो कमेंट्स. कर्नाटकची गोकुळमधून सुरुवात आहे, अजून जिल्हा बँकेची इलेक्शन सुरू आहे, स्थानिक स्वराज्य महायुतीची ताकद वाढवण्यासाठी हे पहा, येणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिका या सगळ्या निवडणुकांमध्ये महायुती म्हणूनच पुढे गेलं पाहिजे. महायुतीचा झेंडा महापालिकेवर लागला पाहिजे, महायुतीचा झेंडा जिल्हा परिषदेवर लागला पाहिजे. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या सगळ्या वाटाघाटी, चर्चा सगळ्या सुरू आहेत.